करण्यामागचा उद्देश काय सरकारचा? हे सरकार मुळात ईव्हीएमच्या जीवावर आलेलं सरकार आहे. निवडणुकीमध्ये त्यांनी अगोदर महिलांची दिशाभूल केली, त्यांच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये टाकले आणि आता निवडणूक झाल्या, सत्ता आली म्हणजे महिलांच्या जीवावर सत्ता आणायची आणि ज्यावेळेस सत्ता येते त्यावेळेस लोकांची पिळवणूक करून एसटीचं भाडे वाढवायचं काम म्हणजे हे नालायक प्रकारे काम या सरकारने केलेलं आहे. आणि मुळात ज्यावेळेस भाडं वाढलेलं आहे 15%, तर त्या परिवहन मंत्र्याला सुद्धा माहित नाही भाडं वाढलेलं आहे. म्हणजे असा हा निष्क्रिय मंत्री परिवहन मंत्री आपल्या या महाराष्ट्राला हे जाहीर धिक्कार करतो मी या गोष्टीचा. लवकरात लवकर जर भाडे वाढ रद्द नाही झालं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक आंदोलन करतील. नाना, कुठली दिशा तुम्ही सरकारला दाखवू शकता? आता हे फक्त आमचं एक ट्रेलर आहे. जर आंदोलन जर भाडेवाढ कमी नाही झालं तर या देवेंद्र फडणवीसला आम्ही दाखवू शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये एकही एसटी फिरू देणार नाही. आणि जेवढ्या तुमच्या भंगार एसट्या झालेल्या आहेत त्या भंगार एसट्या अगोदर दुरुस्त करा. या मंत्र्याला सांगतो, देवेंद्र फडणवीस परिवहन मंत्र्याला सांगतो, या भंगार एसट्या अगोदर बंद करा, चांगल्या एसट्या जनतेच्या सेवेला द्या.